नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोगिताधारक लवकरच प्रेफरन्स देणार आहेत. पण प्रेफरन्स येताना त्या ठिकाणी तुम्हाला आलेल्या प्रेफरन्स मधून नक्की क्वालिटीला प्राधान्य देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत, कोणत्या संस्था त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूला येऊ शकतात, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, काही संस्था विथ इंटरव्ह्यू आल्यावरती त्या ठिकाणी तुमच्याकडून एकही रुपया न घेता फक्त आणि फक्त क्वालिटीलाच प्राधान्य देतात. अशा संस्थांविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत, त्यांची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, टेट 2022 मध्ये सुदैवाने मला 10 संस्था त्या ठिकाणी आल्या आणि 10 मधल्या जवळपास 6 संस्था अशा होत्या ज्या ठिकाणी माझी एकाच फेजमध्ये एकाच वेळी निवड झाली, आणि सर्वच्या सर्व ठिकाणच्या संस्था अशा होत्या की ज्या ठिकाणी एकही रुपया लागत नाही. त्या संस्थांची देखील नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. एकाच वेळेस तुमची अनेक वेळा निवड झाल्यावरती देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ती संस्था तुम्ही निवडू शकता. इतर संस्थांना त्यांचा वेटिंगचा कॅन्डिडेट घ्यायला तुम्ही सांगू शकता, ते त्यांचा खालचा कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेऊ शकतात. म्हणजे असं नाही की तुमची एकाच वेळेसला अनेक संस्थांमध्ये निवड झाली म्हणजे तुम्ही इतरांच्या जागा घेतल्या. याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी तुमच्या गुणवत्तेनुसार त्यांना जर तुम्ही पात्र झाले, आवडले, तर अनेक संस्था तुम्हाला निवडू शकतात. मग तुम्हाला जी चॉईस वाटेल ती संस्था तुम्ही निवडू शकता. तर आपण आता आपल्या मेन विषयाकडे जाऊया. विदाऊट इंटरव्ह्यूला येणाऱ्या आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये देखील फक्त आणि फक्त क्वालिटीला प्राधान्य देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत. माझी विनंती तुम्हाला असेल, मी इथे तुमच्या समोर या सर्व संस्था या ठिकाणी लिहिणार आहे. तुम्ही देखील एखाद्या पानावरती सर्वच्या सर्व संस्था लिहून काढा. तुम्हाला प्रेफरन्स आल्यावरती विदाऊट मध्ये आल्या तर सोन्याहून पिवळं, पण त्याच संस्था जर विथ इंटरव्ह्यूच्या केसमध्ये आल्या तर लक्षात ठेवा, तिथे तुम्हाला प्राधान्यक्रम आवर्जून द्यायचा आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, माझ्याकडे असणाऱ्या जेवढ्या मी संस्था महत्वाच्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांची माहिती गोळा केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे एखादी संस्था असेल, तुमच्या पाहण्यामध्ये तुमच्या माहितीमध्ये एखादी संस्था असेल, तर 100% माझी विनंती तुम्हाला असेल की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या संस्थेचं नाव प्लीज मेन्शन करा, जेणेकरून मी त्या ठिकाणी एक लिस्ट तयार करतो आणि तो मेसेज आपल्या कमेंटमध्ये पिन करतो, जेणेकरून ही व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला त्या संस्थांविषयी देखील माहिती मिळेल, ज्या संस्था या यादीमध्ये कदाचित नसतीलही, कदाचित तुमच्या ओळखीच्या देखील असतील, पण माझ्याकडे त्यांची नावं आलेली नसतील, असं सुद्धा झालेलं असेल. आता आपण वेळ न घालवता डायरेक्टली स्टार्ट करतोय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी, त्याच पद्धतीने केवळ महाराष्ट्रातली नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सगळ्यात मोठी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. लक्षात ठेवा, ही संस्था आली तरी हिला सोडायचं नाही. ही संस्था महाराष्ट्रातली खूप महत्वाची संस्था आहे आणि हिच्या ब्रांच जर पाहिल्या तर मोठ्या प्रमाणावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, ही साताराची जरी संस्था असली तरी पुणे विभागामध्ये हिच्या भरपूर अशा जागा आहेत. पुण्यामध्ये भरपूर अशा जागा या रयत शिक्षण संस्थेचा आहे. फक्त पुण्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकदा सर्च करा या संस्थेविषयी, आणि या संस्थेच्या सध्या बऱ्याचशा जागा रिक्त आहेत. सुदैवाने जागा आल्या तर तुमचं सोन्याहून पिवळं त्या ठिकाणी काम होणार आहे. त्यानंतर दुसरी एक महत्वाची संस्था स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची संस्था आहे. ह्या संस्थेला देखील सर्वांनी आल्यावरती प्रेफरन्स 100% द्यायचा आहे. विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर म्हणूया, ही सुद्धा तेवढीच आणि क्वालिटीची संस्था आहे. शिक्षण संस्था कोल्हापूर म्हणूया, ही कोल्हापूरची संस्था त्या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, तुमच्यापैकी 99% शिक्षकांना यावरच्या 2 संस्थांविषयी माहिती असेल. पुढची संस्था आहे भारतीय विद्यापीठ. ही सुद्धा आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पुण्यामध्ये याचं मोठं सेंटर जरी असलं तरी ही संस्था त्या साईडचीच आहे. कोल्हापूर साईड, सोलापूर साईडचे भारतीय विद्यापीठ पुणे आपण जर पाहिलं तर ही सुद्धा संस्था आपण जर पाहिली
तर या संस्थेमध्ये देखील चांगल्या पद्धतीने तुमची निवड होऊ शकते. या संस्थेच्या जवळपास 34 शाखा आहेत. या संस्थेमध्ये माझी देखील निवड झालेली होती. भारतीय विद्यापीठ पुणेमध्ये 2022 मध्ये डायरेक्टली विथ इंटरव्ह्यूला इथे माझी निवड झालेली होती, पण ब्रांच जास्त असल्यामुळं मला पुण्यातली शाखा मिळाल्यामुळं मी पुण्याला प्राधान्य दिलं. त्यानंतर पुढची आहे महत्वाची, इथे देखील मला ही संस्था आलेली होती, DAV संस्था, आणि मी माझ्या एकूण प्रेफरन्स मध्ये मी पुण्याचा जरी असलो तरी मी पहिलं प्राधान्य DAVला दिलं होतं. दोन्ही वेळेसला मी प्राधान्य DAVला दिलं होतं, कारण की मला माहिती होतं ही संस्था क्वालिटीला घेते. DAV ही सोलापूरची संस्था आहे, दयानंद संस्था म्हणून हिची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. ही एक क्वालिटीलाच प्राधान्य देणारी संस्था आहे. त्यानंतर प्राधान्य देणारी महत्वाची संस्था शिक्षण प्रसारक मंडळी, ही पुणे जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण प्रसारक मंडळी नावाची खूप महत्वाची आणि क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. ही पुण्याची संस्था आहे. शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या जर पाहिल्या तर अनेक ब्रांच आहेत. त्याच्याच पैकी ही मला देखील आलेली होती. SP कॉलेज हे या संस्थेचं प्रसिद्ध कॉलेज तुम्हाला पुण्यातलं माहिती असेल. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी रुईया कॉलेज म्हणून रुईया कॉलेज आहे. रुईया कॉलेज म्हणून आपण जर पाहिलं तर मुंबईचं फेमस कॉलेज रुईया कॉलेज, हे कॉलेज देखील या संस्थेचा पार्ट आहे. ही पुण्याची संस्था आहे खऱ्या अर्थानं. त्याच पद्धतीने हिची दुसरी एक शाखा सोलापूरला देखील आहे. हे लक्षात ठेवा. या संस्थेविषयी मी का जास्त सांगतोय, कारण की या संस्थेमध्येच मी या ठिकाणी काय करतोय, सिलेक्शन माझं झालेलं आहे. त्याच पद्धतीने पुढची एक महत्वाची संस्था आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे. ही सुद्धा क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, एज्युकेशन सोसायटी पुणे ही सुद्धा एक क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. ही सुद्धा जर तुम्हाला आली तर तुम्ही नक्की प्राधान्य देऊ शकता. सोसायटी पुणे. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर त्या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळ, नारंगावची ही संस्था आहे. ग्रामोन्नती मंडळ ही देखील, आता या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो, इथे मी ह्या काही संस्था आहेत त्या डायरेक्ट विदाऊटला येतात, पण काही संस्था जसं की ग्रामोन्नती मंडळ हे पहिल्या फेजला विदाऊट इंटरव्ह्यूला होतं. लक्षात ठेवा. हे नारायणगावची संस्था आहे. नारायणगाव ही देखील फक्त गुणवत्ताधारकांना प्राधान्य देते. जुन्नर तालुक्यात असणारी ही संस्था पुण्याचीच संस्था आहे. ओके. ही सुद्धा त्या ठिकाणी फक्त आणि फक्त क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर शारदा भवन शिक्षण मंडळ नांदेड, ही नांदेडची खूप महत्वाची आणि मोठी संस्था आहे. शारदा भवन, तुम्ही नाव ऐकलं असेल, शारदा भवन शिक्षण संस्था, ही संस्था माहीत करून घ्या. इथे सुद्धा क्वालिटीलाच प्राधान्य दिलं जातं. ही नांदेडची खूप महत्वाची संस्था आहे. त्याच पद्धतीने सावरकर प्रतिष्ठान सांगली, पहा सावरकर प्रतिष्ठान सांगली, ही सुद्धा सावरकर प्रतिष्ठान सांगली, ही सुद्धा त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर ही सुद्धा तुम्हाला क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. प्रतिष्ठान सांगली ही क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. आणि ही संस्था जर पाहिली तर आरामबागच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आता पुढच्या संस्थांकडे जाऊया. ह्या संस्था सर्वांना माहिती आहेत. या संस्थांनंतर आपण पुढच्या संस्थांकडे जाऊया. खूप महत्वाच्या या संपूर्ण संस्था आहेत. यांची माहिती तुम्ही मिळवा. या संस्था तुम्हाला जर आल्या तर नक्कीच यांना प्राधान्य द्या. तुमचं मोफत काम या भरतीमध्ये होईल एवढी मी गॅरंटी देतो, कारण की या फक्त क्वालिटीला प्राधान्य देणाऱ्या संस्था आहेत. त्यानंतर ही एक संस्था जिथे माझी इथे एक निवड झाली होती, कैलास विद्या मंदिर राहू. बऱ्याच जणांना माहित नाही, कैलास विद्या मंदिर राहू ही त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर दौंड तालुक्यातील खूप नामांकित संस्था आहे. राहूची ही संस्था आहे, खूप चांगली संस्था आहे. वातावरण खूप चांगलं आहे त्या ठिकाणी. ही सुद्धा फक्त आणि फक्त क्वालिटीला प्राधान्य देणारी ही दौंड तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील ही संस्था आहे. पुणे, लक्षात ठेवा, ही देखील क्वालिटीला प्राधान्य देते. त्याच पद्धतीने श्रीनाथ शिक्षण संस्था, या सर्व संस्था ज्या मी स्वतः अनुभवलेल्या संस्था आहेत. याच्यातल्या जवळपास 6 संस्था मी तुम्हाला सांगितल्या, त्या मला स्वतः आल्या होत्या. त्यापैकी ही आहे. याच्या खालची पण लगेच तुम्हाला सांगतो, श्रीनाथ शिक्षण संस्था ही देखील क्वालिटीलाच प्राधान्य देते. श्रीनाथ शिक्षण संस्था, लक्षात ठेवा,
ही आहे कोल्हापुरीची संस्था. कोल्हापुरी ही कोल्हापुरीची संस्था आहे शिक्रापूरच्या जवळ. कोल्हापुरी पुणे जिल्ह्यातली ही महत्वाची संस्था आहे. कोल्हापुरी शिक्रापूरच्या जवळ. शिक्रापूर पुणे सर्वांना माहिती असेल. तुम्ही शिक्रापूरच्या जवळ असणारी एक 4-5 किलोमीटरवरती असणारी ही संस्था. इथे स्वतः मी इंटरव्ह्यू दिलाय. खरं तर ही आरएमडी यांची ही संस्था आहे. खरं तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर त्या ठिकाणी सरस्वती भवन शिक्षण संस्था ही देखील खूप महत्वाची. पहा बरं का, सरस्वती याच्या सुद्धा जागा खूप आलेल्या होत्या. महिलांच्या देखील जागा भरपूर असतात. सरस्वती भवन ही जी संस्था आहे, ही संस्था आपण जर पाहिली तर छत्रपती संभाजीनगरची ही संस्था आहे, खूप महत्वाची. छत्रपती संभाजीनगरची खूप नामांकित संस्था आहे. ही सुद्धा लिहून ठेवा. त्या ठिकाणी आली तर प्राधान्य द्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढची संस्था महत्वाची आहे अरुण वैद्य शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजी. अरुण वैद्य लक्षात ठेवा. ही सुद्धा महत्वाची संस्था आहे. अरुण वैद्य शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजी म्हणतो. ही सुद्धा महत्वाची क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर भारत शिक्षण मंडळ रत्नागिरी ही देखील खूप महत्वाची संस्था आहे. भारत शिक्षण मंडळ रत्नागिरी ही देखील तेवढीच महत्वाची संस्था आहे. भारत शिक्षण मंडळ रत्नागिरी हिला देखील तुम्ही प्राधान्य द्या. या संस्था कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर मराठवाडा मित्र मंडळ. लक्षात ठेवा. मराठवाडा मित्र मंडळ ही पुण्याची संस्था आहे. मराठवाडा मित्र मंडळ हे जर पाहिलं तर या ठिकाणी देखील क्वालिटीला प्राधान्य दिले जाते. ही पुण्याची नामांकित संस्था आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याच्यानंतर पुढे जर विचार केला तर योगेश्वरी शिक्षण संस्था अंबेजोगाई. योगेश्वरी शिक्षण संस्था ही सुद्धा तेवढीच महत्वाची संस्था आहे. योगेश्वरी शिक्षण संस्था अंबेजोगाई ही सुद्धा तेवढीच महत्वाची संस्था आहे. अंबाजोगाई म्हणतो. तर कोणाच्या जवळ असेल तर नक्की हिला प्राधान्य द्या. तुमच्या जवळची संस्था कोणती आहे नक्कीच तुम्ही याचे कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करू शकता. तुम्हाला जवळ असणारी संस्था कोणती आहे. त्यानंतर एज्युकेशन पीपल्स तालुका मोर्शी. पहा पीपीसी का काहीतरी नाव आहे बघा. एज्युकेशन पीपीसी नावाची संस्था आहे की पीपल्स आहे एकदा चेक करा फक्त. एज्युकेशन पीपीसी आहे का पीपल्स म्हणून एक संस्था आहे एकदा चेक करा. तालुका मोर्शी जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती जी आहे. जिल्हा याचा अमरावती आहे. एकदा खात्री करा. ही एक महत्वाची त्या ठिकाणी संस्था आहे. हे नाव मला व्यवस्थित लिहिता येतं. लॉंग फॉर्म एकदा शोधा कारण ही क्वालिटीला घेणारी संस्था आहे. आता अनेक मित्र माझे जे जॉईन आहेत त्यांच्याकडून या संस्थांची मी माहिती मिळवली आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुढच्या संस्था आपण पाहून घेऊया. ह्या संस्था आहेत. अजून संस्था लगेच आपण या ठिकाणी पाहूया. जेवढ्या काही संस्था आहेत 40-50 माझ्याकडे त्या सर्व तुम्हाला देतोय. तुमच्याकडे असणाऱ्या देखील संस्था तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जेणेकरून सर्वच्या सर्व संस्थांची मी एकत्रित एक मेसेज तयार करतो आणि तो काय करतो पीडीएफच्या मार्फत इथे शेअर करतो. के वाघ एज्युकेशन सोसायटी नाशिक ही सुद्धा एक महत्वाची संस्था आहे. के वाघ लक्षात ठेवा. के वाघ एज्युकेशन सोसायटी ही देखील एज्युकेशन सोसायटी ही नाशिकची संस्था आहे. नाशिकची संस्था आहे खूप महत्वाची. हिला सुद्धा तुम्ही प्राधान्य द्यायचं आहे. नाशिक. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढची महत्वाची संस्था आहे महाराष्ट्र समाजसेवा संघ. महाराष्ट्र समाजसेवा संघ हे सुद्धा खूप महत्वाची आहे. त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर रचना विद्यालय नाशिक याचं नाव आहे. रचना विद्यालय संघ. रचना विद्यालय हे देखील खूप महत्वाचं आहे. रचना विद्यालय नाशिक ही देखील खूप महत्वाची संस्था आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी महर्षी व्यास शिक्षण मंडळ यावल ही सुद्धा पहा. महर्षी
महर्षी व्यास शिक्षण मंडळ, पहा शिक्षण मंडळ यावल, लक्षात ठेवा यावल ही त्या ठिकाणी आपण जर पाहिली तर जळगावची संस्था आहे. कुठली संस्था आहे? जळगाव. लक्षात ठेवा ही देखील संस्था त्या ठिकाणी तुम्हाला वारंवार येऊ शकते. त्यानंतर भारतीय विद्या भवन ही मुंबईची मला आलेली संस्था. भारतीय विद्या भवन ही देखील फक्त आणि फक्त क्वालिटीला प्राधान्य देणारी संस्था आहे. भारतीय विद्या भवन ही नवी मुंबईची संस्था आहे. नवी मुंबई, भारतीय विद्या भवन ही नवी मुंबईमध्ये असणारी खूप नामांकित संस्था आहे. या संस्थेला देखील त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी क्वालिटीलाच प्राधान्य द्यावं लागतं. या संस्थेच्या माध्यमातून क्वालिटी कॅन्डिडेटच त्या ठिकाणी घेतले जातात. या संस्थेला मी माझा पहिल्या फेजमध्ये हे दिला होता प्रेफरन्स, आणि या सेकंड फेजमध्ये देखील मी माझा दुसरा प्रेफरन्स मुंबईला होता. सोलापूर, DAV आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मी माझे पहिले प्रेफरन्स दिलेले होते. म्हणजे एकदा मी दिला होता, एका फेजमध्ये मी दिला होता मुंबईला पहिला प्रेफरन्स, दुसऱ्या फेजमध्ये मी दिला होता सोलापूरला प्रेफरन्स, आणि सेकंड प्रेफरन्स होता मुंबईचा, इकडे होता सोलापूरचा. म्हणजे लक्षात ठेवा दोन्ही हे प्रेफरन्स माझे पहिले होते भारतीय विद्या भवन आणि DAV सोलापूर. त्याच्यानंतर पुढची संस्था आपण त्या ठिकाणी पाहूया, SNDT मुंबई. ही देखील खूप महत्वाची संस्था आहे. SNDT मुंबई ही मुंबईची संस्था आहे. ती पण तेवढीच महत्वाची संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन, पहा सेंट्रल हिंदू पहा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन नाशिक, मिलिटरी एज्युकेशन नाशिक ही देखील खूप महत्वाची संस्था आहे. एज्युकेशन नाशिक ही देखील महत्वाची संस्था त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं पुढची संस्थाचा विचार जर केला तर त्या ठिकाणी श्री बिल्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मोही, श्री बिल्वेश्वर शिक्षण मंडळ, पहा बिल्वेश्वर शिक्षण, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बिल्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मोही, प्रसारक मंडळ मोही ही संस्था जर पाहिली, मोहीची संस्था आहे. आणि हिचा जिल्हा जर पाहिला तर हिचा जिल्हा त्या ठिकाणी आहे सातारा जिल्ह्यातली ही संस्था आहे. तालुका इथे हिचा आहे मान, आणि जिल्हा जर पाहिला तर त्या ठिकाणी सातारा आहे. ही देखील साताराचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी ही असणारी महत्वाची संस्था, आणि बऱ्याचदा ही संस्था येतेच देखील. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर रचना विद्यालय, मागाशीच पाहिलं शरणपूर, हे जे आहे ना रचना विद्यालय, हे रचना विद्यालय शरणपूर जर पाहिलं तर ते सुद्धा त्या ठिकाणी तेवढंच महत्वाचं आहे. आता पुढची संस्था पाहून घ्या. त्याच्यानंतर आहे भुदरगड शिक्षण संस्था कोल्हापूर, भुदरगड शिक्षण संस्था, लक्षात ठेवा ही सुद्धा तेवढीच महत्वाची संस्था आहे. शिक्षण संस्था कोल्हापूर ही सुद्धा क्वालिटीलाच प्राधान्य देणारी संस्था आहे. कोल्हापूर ही कुठे आहे संस्था? कोल्हापूरला असणारी खूप महत्वाची संस्था आहे. आता पुढच्या संस्था पाहूया. अजून भरपूर अशा संस्था आहेत ज्या तुम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून येतील किंवा विथला येतील. 100% तुम्ही या संस्थांना प्राधान्य द्या बंधू आणि भगिनींनो. अगदी 1 ते 12 पर्यंतच्या जागा या संस्थांमध्ये असतात, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जर विदाऊट इंटरव्ह्यूला आल्या, विथ इंटरव्ह्यूला जरी आल्या तरी व्यवस्थितपणे त्यांचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. पहा आता इथे आपण पाहूया पुढची जी संस्था आहे न्यू लोकहित शिक्षण संस्था. पहा न्यू लोकहित शिक्षण संस्था ही सुद्धा तेवढीच महत्वाची संस्था आहे. शिक्षण संस्था त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही शिक्षण संस्था आपण जर पाहिलं तर रोहाणा या ठिकाणची आहे. आता हा एरिया सुद्धा मला माहित नाही, परंतु ही संस्था क्वालिटीला प्राधान्य देते. त्याच्यानंतर बहुउद्देशीय शिक्षण संस्था हिंगणघाट, बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. शिक्षण संस्था
आपण जर विचार केला बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ही संस्था आपण जर पाहिलं तर हिंगणघाटची संस्था आहे. कुठली आहे? हिंगणघाटची संस्था आहे, लक्षात ठेवा. हिंगणघाटची संस्था आपल्याला हे पाहायला मिळते. त्याच्यानंतर ती श्री साई विकास संस्था, पुढची आहे श्री साई विकास संस्था. कोणती आहे? साई विकास संस्था. ही देखील फक्त क्वालिटीला प्राधान्य त्या ठिकाणी देत असते. साई विकास संस्था आपण जर पाहिलं तर ही त्या ठिकाणी मेदगुडची संस्था आहे, साताराची संस्था आहे. एकदा सर्च करा कुठे आहे, साताराची ही संस्था आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर कृष्णामाई शिक्षण संस्था, ही देखील तेवढीच महत्वाची आहे. कृष्णामाई शिक्षण संस्था. आता यांची नावं तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. कृष्णामाई शिक्षण संस्था ही आहे थामनेरची. या सर्व संस्था पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण की या शिक्षण संस्था तुम्हाला जर आल्या तुमच्या नशिबाने तर त्या ठिकाणी तुम्हाला एकही रुपयाची गरज पडणार नाही. साताराची संस्था आहे, एकदा चेक करा. साताराची खूप महत्वाची संस्था आहे. त्यानंतर माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, ही देखील आपण पाहिलं. माढा तालुका कुर्डुवाडीची शाळा आहे. माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डुवाडी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, कुर्डुवाडी प्रसारक मंडळ. आपण जर पाहिलं तर कुर्डुवाडीची ही शाळा आहे. कुठली शाळा आहे? कुर्डुवाडीची ही शाळा आहे. लक्षात ठेवा. कुर्डुवाडी हे गाव सगळ्यांना माहिती असेल. IPS विश्वास नांगरे पाटील, जे आता सध्या IG म्हणून पोस्टिंगला आहे सोलापूरचं कुर्डुवाडी हे गावचे आहेत ते. प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ तांदुळवाडीची शाळा आहे बघा. प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ, लक्षात ठेवा. शिक्षण प्रसारक मंडळ, प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ, लक्षात ठेवा. ही सुद्धा तेवढीच महत्वाची संस्था आहे. प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था जर पाहिली तर त्या ठिकाणी तांदुळवाडीची संस्था आहे. कुठली संस्था आहे? तांदुळवाडीची संस्था आहे, लक्षात ठेवा. ही देखील तेवढीच महत्वाची आणि महत्वाची संस्था आहे. त्यानंतर बहुउद्देशीय सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव. बहुउद्देशीय धाराशिवची संस्था आहे. एकदा चेक करा फक्त. बहुउद्देशीय आपण जर पाहिलं तर बहुउद्देशीय सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था जर पाहिली, लक्षात ठेवा. ही संस्था जर पाहिली तर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर धाराशिवची संस्था आहे. कुठली संस्था आहे? धाराशिवची ही खूप महत्वाची संस्था आहे जी विदाऊटला घेते. त्यानंतर अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, ही देखील खूप महत्वाची आहे. अहमदनगर अहिल्यानगर असं नाव त्याचं झालंय, पण तिथले नाव बदललं नाहीये. अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहिल्यानगर, एज्युकेशन सोसायटी अहिल्यानगरची ही संस्था आहे. सोसायटी अहिल्यानगर, लक्षात ठेवा. अहिल्यानगर हा जिल्हा आहे. या जिल्ह्याची खूप महत्वाची संस्था त्या ठिकाणी आहे. याला तुम्ही प्राधान्य देऊ शकता. आता पुढच्या संस्थांकडे जाऊया. या संस्था जर पाहिल्या आपण, आता पुढच्या काही महत्वाच्या ठराविक संस्था बाकी आहेत, त्या संस्था पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. ही शेवटची संस्था पाहिली अहिल्यानगरची, त्या ठिकाणी देखील भरपूर जागा असतात. त्यानंतर समता जोगेश्वरी मंडळ एरंडगाव, लक्षात ठेवा. समता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जोगेश्वरी मंडळ आपण जर विचार केला तर एरंडगावची ही संस्था आहे. कुठली? एरंडगावची ही खूप महत्वाची नामांकित संस्था आहे. आणि आपण जर पाहिलं तर ही शेवगावची संस्था आहे. अहिल्यानगरमध्ये येते. शेवगाव आणि कुठे येते? जिल्हा येतो याचा अहिल्यानगर याचा जिल्हा येतो. त्यानंतर पंचशील शिक्षण प्रसारक मंडळ कर्जत, पंचशील ही सुद्धा खूप फेमस संस्था आहे. पंचशील याच्या सुद्धा जागा येण्यासाठी सगळ्यांनी, आणि एवढी माझी विनंती असेल की ही व्हिडिओ फक्त पाहू नका, तर प्लीज या संस्थांच्या जागा जास्तीत जास्त कशा येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. तुमच्या जवळची संस्था कोणती आहे
तिथे जागा कशा येतील यासाठी प्रयत्न करा, कारण की जागा जर आल्या तर तुमचं काम लवकर होईल या भरतीमधून. पंचशील पंचशील शिक्षण प्रसारक मंडळ, पंचशील शिक्षण प्रसारक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळ कर्जत, प्रसारक मंडळ जर पाहिलं तर कर्जतची ही संस्था आहे, ही देखील त्या ठिकाणी अहिल्यानगरमध्येच येते, ही देखील अहिल्यानगरमध्ये. त्यानंतर श्रीनाथ शिक्षण प्रसार मंडळ पुरंदर, लक्षात ठेवा ही देखील आहे श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, प्रसारक मंडळ ही पुरंदरची संस्था आहे. लक्षात ठेवा मंडळ पुरंदर ही देखील क्वालिटीलाच प्राधान्य देणारी संस्था आहे, पुणे जिल्ह्यातली संस्था आहे. त्यानंतर रोहिंजन ही मागच्या भरतीमध्ये देखील आली होती, विदाऊटला आलेली ही संस्था होती रोहिंजनच्या बऱ्याचशा जागा होत्या. रोहिंजन तळोजा शिक्षण प्रसारक मंडळ, याच्या इंग्लिश मिडियमच्या देखील जागा असतात. विभाग विद्या प्रसारक मंडळ, विभाग आपण जर पाहिलं तर विद्या प्रसारक मंडळ आपण जर विचार केला या ठिकाणी तर रायगडची ही संस्था आहे, महत्वाची संस्था. दोन्ही फेजमध्ये याच्या जागा होत्या, कन्व्हर्जनच्या पण जागा याच्या आल्या होत्या पहा. त्यानंतर सरस्वती भवन तर सगळ्यांना माहिती असेल, महिमा विद्यालय पहा हे एक आहे सरस्वती भवन, सगळ्यांना माहिती आहे. महिमा विद्यालय, ही जी आहे महिमा विद्यालय ही विकास संस्था, महिमा विकास संस्था वर्ध्याची संस्था आहे. विकास संस्था ही वर्ध्याची संस्था आहे. विकास संस्था ही वर्धा जिल्ह्याची संस्था, खूप महत्वाची संस्था आहे. त्यानंतर बाल विकास संस्था पुढची आहे, बाल विकास संस्था ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर ही बाल विकास संस्था देखील वर्ध्याची संस्था आहे. एकदा खात्री करा, वर्धा जिल्ह्याच्या या संस्था ज्या विदाऊटला त्या ठिकाणी प्राधान्य देतात. त्यानंतर आपण जर पाहिले तर हिंगणघाटची संस्था आहेत. तर या संपूर्ण ज्या संस्था आतापर्यंत मी सांगितल्या होत्या ह्या फक्त आणि फक्त त्या ठिकाणी क्वालिटीला प्राधान्य देणाऱ्या संस्था आहे. आता याच्या व्यतिरिक्त या संपूर्ण संस्था माझ्याकडे त्यांची यादी होती त्या तुमच्या सोबत मी मांडलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त माझ्या बंधू आणि भगिनींना माझी विनंती असेल, तुमच्याकडे काही संस्था असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांची कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कारण खूप मेहनतीने मित्रांना विचारून ते जॉईन आहे त्या ठिकाणची परिस्थिती जाणून या संस्थांची नावं मिळवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुमची संपूर्ण तयारी करून घेण्याची जबाबदारी मी घेतो आणि चांगल्या पद्धतीने तुमची तयारी करून मी 100% घेईल. तुमचं काम या भरतीमध्ये भले ते विदाऊटमध्ये हो किंवा विथ इंटरव्ह्यू हो, तुमचं काम या भरतीमधून झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी स्वामीचरणी करतो. 100% तुम्ही तुमच्या कामावरती रुजू होणार यावर्षी अशा तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.